कोण आहे? चारही वेदाचा जर आम्ही अभ्यास केला तर मौली चारही वेद आम्हाला आमची जाणीव करून देत आहेत. महावाक्य आहेत, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. बसल्या जागेवर देव आहात तुम्ही. तत्वमसि, तत्त्वम असी. फक्त ते ज्ञान आम्ही प्राप्त करून घेतलं पाहिजे. ते ज्ञान आम्ही प्राप्त करून घेतलं पाहिजे मौली. बरं का? स्वतःसाठी आणि स्वतःसाठी जेवढा आम्ही अट्टहास करतोय ना, स्वतःचा विचार करून जेवढा आम्ही जगतोय आणि कार्य करतोय ना, तेवढा इतरांचाही विचार केला पाहिजे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ. विष्णुमय जग त्या ठिकाणी अनुभूती आली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी देव आहे. दगडात देव कळतो माणसाला आणि दगडातल्या देवाची काळजी घेतो हा माणूस मूर्तीरूपी देवाची सेवा करण्यामध्ये कमी पडतो का? त्याला वेळेवर नैवेद्य, त्याला वेळेवर काय म्हणतात त्याला अभिषेक, त्याला वेळेवर पाहिजे ती फुलं, पाहिजे ती फुलं. बरं, देवांचा कुठल्या देवांना कुठली फुलं आवडतात याचा पण आमचा अभ्यास असतो. कुठल्या देवाला कुठलं नैवेद्य आवडतं याचाही आमचा अभ्यास असतो. कुठल्या देवाचा कुठला वार आहे इथपर्यंत आम्हाला माहिती असतं, इथपर्यंत आम्हाला ज्ञान असतंय. पण आमच्या घरात असलेले चालते बोलते देव, त्यांच्या आवडीनिवडी जर आम्हाला माहिती नसतील तर मूर्तीरूपी देवाची किती जरी आम्ही पूजा केली आणि किती जरी त्यांचे वार लावून बसलो, किती जरी आम्ही त्यांना जे पाहिजे ते अर्पण केलं, तरी त्या देवांची कृपा आमच्यावर होणार नाही. ज्या दिवशी आमच्या घरातले देव आमच्या जगण्याने आमच्या वागण्याने संतुष्ट होतील ना, त्या दिवशी मंदिरातले देव सुद्धा आमच्यावर कृपा करतील. तीर्थक्षेत्री असलेल्या देवाची सुद्धा कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. बरं का? चालत्या बोलत्या देवांच्या आवडीनिवडी ओळखा, त्यांना काय हवं काय नको ते पहा. बरं का मौली? आम्ही जोपर्यंत आमच्या स्वतःसाठी जगतोय ना, स्वार्थाचा विचार करून जगतोय, तोपर्यंत आमची प्रगती होणार नाही. काय नाही होणार प्रगती आमची. भले आम्हाला लौकिकतेमध्ये आम्ही मोठे दिसत असू, लौकिकतेमध्ये आमच्याकडे धन संपत्ती भरपूर दिसत असेल, पण आतमध्ये जे समाधान पाहिजे ते समाधान नाही. अगदी साधं उदाहरण देऊ का? एखादी वस्तू तुम्ही जेव्हा चोरून लुपून खाता तेव्हा तुम्हाला समाधान वाटतंय, सुख वाटतंय का इतरांच्या तोंडाला लावून खाता, इतरांना देऊन खाता तेव्हा समाधान वाटतंय? प्रामाणिकपणे आपल्या मनाला विचार. काय खोलीमध्ये दरवाजे बंद करून, घरामध्ये दरवाजे बंद करून जर आम्ही एखाद्या पदार्थाचा आस्वाद घेत असू ना, समाधान नाही, सुख नाही. ज्या वेळेला तो पदार्थ, ती वस्तू आम्ही इतरांच्या हातावर देऊन त्यांनाही समाधान आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जो सुख पाहतोय ना, आणि मग ते आम्ही ग्रहण करतोय ना, मग ते समाधान वेगळं असतंय, ते सुख वेगळं असतंय. आम्ही देवाला प्रार्थना करतो, देवा सगळं जग सुखी झालं पाहिजे, पण सुरुवात माझ्यापासून करा. बरं का? सुरुवात माझ्यापासून करा. बरं का? मौली म्हणतात, जो जे वांछील तो तेल हो, प्राणी जात ज्याला जे पाहिजे त्याला ते प्राप्त झालं पाहिजे. मौलींनी स्वतःसाठी काही मागितलं नाही, स्वतःसाठी काही मिळावं याची अपेक्षा केली नाही. मौली वसायदान ही विश्व प्रार्थना आहे. विश्वासाठी विश्वात्मक देवाकडे केलेली विश्व प्रार्थना म्हणजे पसायदान आहे. संतांच्या जगण्या वागण्यात स्वार्थ नाही मौली. मलाच मिळालं पाहिजे, मलाच मिळावं नाही, इतरांना मिळालं पाहिजे, इतरांनी समाधानी झालं पाहिजे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती मौली. ज्यावेळी तुम्ही जगाच्या कल्याणाचा विचार करताय ना, त्यावेळी तुमचा कल्याण भगवंताच्या कृपेने आपोआप होत असतो. जगाच्या बर्बादीचा विचार जर करत असाल तर तुम्ही स्वतःच्या कितीही कल्याणाचा विचार केला तरी भिवंडी झाल्याशिवाय राहत नाही, हे मात्र निश्चित आहे. काय भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन ज्या वेळेला रस्त्यामध्ये जात होते, प्रवास करत असताना, जात असताना रस्त्यातच एक भिकारी दिसला त्यांना.
आणि भिकारी दिसल्यानंतर अर्जुनाला वाटलं, अरे हा माणूस मागून खातोय, भीक मागतोय, बरं का, त्याला पण काहीतरी सहकार्य केलं पाहिजे, त्याला पण काहीतरी दिलं पाहिजे. चांगली बुद्धी आहे माऊली. देणाऱ्याने देत राहावं, जिथे गरज आहे तिथे देत राहावं. ज्याच्या घरी 4-4, 5-5 जोड चप्पलांचे पडलेले आहेत त्याला चप्पल दान करावं, की ज्याच्या पायात चप्पल नाही त्याला दान करावं? काय? ज्याला कपडे नाहीत त्याला वस्त्र दान करावं, की ज्याला कपड्यांचीच गरज नाही त्याला वस्त्र दान करावं? आज कितीतरी मुलं आम्हाला शाळेत जाताना आई वडिलांची परिस्थिती नसल्या कारणाने भिजत जाताना पाहायला मिळतात. आम्हाला पावसामध्ये भिजत जाताना पाहायला मिळतात. अशी कुशीमध्ये दप्तर पकडतात, फक्त दप्तर भिजू नये याची काळजी घेतात. ते आम्ही छत्री त्या मुलांना दिली पाहिजे जिथे गरज आहे, ज्याला अन्नाची गरज आहे, ज्याला खऱ्या अर्थानं भूक लागलेली आहे त्याला अन्नदान केला पाहिजे. काय? पैसे को पानी पिलाते नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. गोड गैरसमज आहे आमचा. मेलेल्या माणसाला खांदा दिला की पुण्य लाभतंय. तेव्हा जेव्हा तुम्ही जिवंतपणी त्याला आधार देत असाल, तेव्हा जिवंतपणी जर त्याच्या तंगड्या खेचल्या असतील, त्याचा अपप्रचार केला असेल, त्याला त्रास दिला असेल, पुण्य नाही. मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य आहे, 100% सत्य आहे. शास्त्र सांगतंय, पुराण सांगताय. पण तेव्हा जर जिवंतपणी त्याला मी आधार दिला असेल तर, मरणोत्तर माणसाला जलदान करण्यामध्ये पुण्य आहे. तेव्हा जर त्याला आम्ही जगू दिलं असेल, वागू दिलं असेल, चांगलं म्हटलं असेल तर, बरं का बोलू. आणि अर्जुनाच्या मनामध्ये चांगला विचार आला की याला आपण काहीतरी द्यावं, म्हणून अर्जुनाने खिशात हात घातला, 2 सोन्याची नाणी काढली आणि त्या भिकाऱ्याच्या, भीक मागणाऱ्या माणसाच्या हातामध्ये दिली. ती सोन्याची नाणी त्याच्या हातामध्ये पडल्याबरोबर, शेवटी माणूस आहे ना, माणसाचे जगण्या वागण्याचे प्रकार 3 आहेत. हजारो, लाखो, करोडो, अब्ज, अगणित माणसं जरी असली तरी प्रकार 3: रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी. याच्या व्यतिरिक्त नाही. एक तर रजोगुणातून माणूस कार्य करतो, तमोगुणातून कार्य करतो किंवा सत्वगुणातून कार्य करतो. ह्या 3 गुणांनीच माणूस कार्य करत असतो. बरं का मौली. रजोगुणी पुनरावृत्ती म्हटलेला आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम उपजेते नासे नासेते पुनरपि दुसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. रजोगुणी पुनरावृत्ती. तमोगुणी अधोगती म्हटलेला आहे, अधोगती. आणि सत्वगुणी भगवत भक्ती म्हटलेला आहे. या प्रकारची माणसं आम्हाला या ठिकाणी कार्य करताना पाहायला मिळतात. मौली, जसे ती 2 सोन्याची नाणी हातावर बघितल्याबरोबर त्याने ती भीक मागायची झोळी, जे काही होतं ते बाजूलाच टाकलं. कटोरा वगैरे बाजूला टाकला. तो बाजूला म्हणजे नुसता असा टाकला नाही, काही परत गरजच नाही आता याची, परत आवश्यकताच नाही आता याची. सोन्याची नाणी, भाव काय आहे सोन्याला आता? मी तुमच्याकडे मुद्दाम बघितलं, यांच्याकडे नाही बघितलं, कारण यांना सगळ्यांनाच माहित असेल सोन्याचा भाव, असं सांगू शकत नाही. काय बरोबर आहे ना बाबा? असो. आणि ते बाजूला सारलं त्याने आणि विचार करायला लागला, ही 2 नाणी लाखो रुपये येतील. अमुक करेन, तमुक करेन, घर बांधेन, गाडी घेईन, असं करेन, तसे करेन, नवीन कपडे बायकोला, मला, पोरांना, चांगल्या प्रकारचं घर बांधेन, चांगल्या प्रकारची गाडी घेईन, मस्त की आराम मध्ये फिरेन, मस्त हे करेन, ते करेन. अरे बापरे बापरे बापरे. आणि असा पाहता पाहता हातावर असलेली नाणी चोर घेऊन पळून गेला. हा फक्त पाहतच राहिला. चोराने डाव साधला, 2 नाणी पकडली, निघून गेला चोर. आता याला कशाची शुद्ध आली असेल बरं, याला कशाची आठवण आली असेल बरं? आता परत कटोरा बाजूला सारलेला ना. म्हणून जुनी माणसं जी आहेत ना, त्या जुन्या वस्तू सहजासहजी बरं का बाजूला करत नाहीत किंवा त्या विसरत नाहीत. आता मी
एक महिन्यापूर्वी एका मोठ्या श्रीमंत माणसाकडे गेलो होतो. त्याच्या घराच्या बाजूला एक त्याने असा मस्त की शेड काढलेला पत्र्याचा छोटा, आणि स्वच्छता अशी मस्त की त्या शेड मध्ये मला जुनी M80 पाहायला मिळाली. M80 गाडी असायची बघा, रेड रंगाची M80, ती गाडी मला पाहायला मिळाली. म्हटलो, तेव्हा त्याने सांगितलं, पहिली गाडी माझी जुनी गाडी, ह्या गाडीवर गावोगावी जाऊन धंदा केला, मेहनत घेतली बरं का. आज केवळ एवढा मोठा जो झालोय ना, त्याला कारण ह्या गाडीने त्यावेळेला साथ दिली म्हणून. पाट्यावर वाटणा ज्यांनी वाटून स्वतः खाल्लाय ना, स्वतः वाटून खाल्लाय ना, त्या आजीच्या जवळ जरा जाऊन बसा आणि विचारा, जीवनाचा आनंद तुम्ही कसा घेतला आणि काय घेतला तो. ज्यांनी स्वतः उसळ आणि काय उखळ आणि मुसळ बरं का, याच्याने काढलेलं धान्य ज्यांनी परिवाराला दिलं, आपण खाल्लं, जात्यावर जातनी ते दळण दळून परिवाराचा उदरनिर्वाह ज्यांनी केला, बऱ्याच आजा बसल्यात नाही ते बघा जरा. आणि मग त्यांनी ज्या वापरलेली जी काही वस्तू आहेत ना, त्या जेणेकरून ते भंगारवर द्यायला मागत नाहीत किंवा असे विकायला किंवा बाजूला सारायला मागत नाहीत. असो दादा, आपण आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये जे क्षेत्र निवडलं असेल त्या क्षेत्रामध्ये आपण खूप प्रगती करावी, खूप प्रगती करावी, धर्म आचरण करावं, नीतीने वागावं, नीतीने जगावं, खूप मोठं व्हावं आपण दादा, प्रत्येकाने खूप मोठं व्हावं, खूप श्रीमंत व्हावं आपण, धर्म आचरण करून, नीतीने वागून, नीतीने जगून. पण कितीही उंच बंगले बांधले ना तरी जमिनीला विसरू नका. आधार जमिनीने दिलाय ना आपल्याला, आधार जमिनीने दिलाय ना. मुलगा किती जरी मोठा झाला तरी आई वडिलांपेक्षा कधीही मोठा होऊ शकत नाही. मुलगी किती जरी मोठी झाली ना तरी आई वडिलांपेक्षा मोठी नाही होऊ शकत ती. आज कितीतरी आई वडील अडगळीला पडलेले पाहायला मिळतात आम्हाला. कारण काय? मुलं विसरली मुलं. म्हणून असं म्हटलं जातंय, जुनं ते सोनं, वस्तू पण आणि माणसं पण. आज प्रेम, जिव्हाळा, माणुसकी, संस्कार, संस्कृती तुम्हाला नवीनांकडे पाहायला मिळते का जुन्यांकडे पाहायला मिळते? संस्कृतीची खरी जाणीव, संस्कृतीची खरी ओळख, संस्कार खऱ्या अर्थानं आम्हाला शिकण्यासारखं कोणाकडे आहे? नवीन जी अगदी तरुण मंडळी आहे त्यांच्याकडे की वृद्ध मंडळी आहे त्यांच्याकडे? तुमच्या घरातली वृद्ध माणसं म्हणजे तुमच्या घरची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे, सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. संस्कारांची आणि संस्कृतीची खाण आहे. तिथून आम्हाला मार्गदर्शन मिळत असते, तिथून आम्हाला खूप काही शिकायला मिळत असते. जुनं ते सोनं बाजूला सारलेलं पुन्हा घेतलं त्या भिकाऱ्याने कटोरा, आणि पुन्हा एकदा भीक मागायला लागला. ज्या वेळेला त्याच रस्त्यातून परत येत होते भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, तेव्हा बघितलं तर अरे, याच्या हातावर आता आपण 2 सोन्याची नाणी दिली होती, लगेच कटोरा आला. मग अर्जुनाने मात्र खिशामध्ये हात घातला आणि आता एक हिरा काढला, बरे का, हिरा काढला आता, आणि हिरा त्याच्या हातावर दिला. आता मात्र त्याचा आनंद गगनात मावेना. विचार करतोय पण मगाच्या सारखा नाही असा हातावर धरून तो हिरा घट्ट अशा मुठीमध्ये आवळून धरला. पडणार नाही, कोणी चोरणार नाही याची काळजी घेतोय. आणि विचार करत करत घरच्या दिशेने निघाला. आता घर नाही, आता बंगला. आता साधी गाडी नाही, आता चांगली गाडी. आणि आता असा साधा ड्रेस नाही, चांगला सुटाबुटामध्ये, अशी तो कल्पना करत निघाला. घरी गेला, घाई गडबडीमध्ये एका मडक्यामध्ये ठेवला, गाडग्यामध्ये ठेवला, बरं का. आणि बाजूला झाल्याबरोबर त्या बाईने तेच गाडगं घेतलं आणि पाण्याला गेली, नदीवर पाणी भरायला गेली. ती बिचारी पाणी घेऊन आली, पण याला चक्कर आली. जेव्हा तो मडकं त्याने बघितलं, बरं का, चक्कर म्हणजे पार त्याला असं म्हणतात, पडला तो त्या ठिकाणी, बेशुद्ध होऊन पडला.
बायकोने पाणी मांडलं, त्याच मडक्यातलं उठवलं, त्याला काय झालं तेव्हा त्याने सांगितलं असं असं होतं, आता काय करायचं. शेवटी पुन्हा कटोरा घेतला, जाऊन तिथे बसला आणि पुन्हा एकदा त्या रस्त्यामध्ये अर्जुन आला आणि भगवंताला तोच भिकारी त्याच पद्धतीने भीक मागताना पाहायला मिळाल्यानंतर मग मात्र भगवंत म्हणतात, अर्जुना तू आता खिशात हात घालायचा नाही, आता तू द्यायचं नाही. भगवंतांनी फक्त 2 रुपये त्याच्या हातावर दिले. माऊली 2 रुपये हातावर घेतले त्याने. तो विचार करायला लागला, ह्या 2 रुपयात माझं काय होणार आहे, ह्या 2 रुपयात मी काय करणार आहे. पण असा विचार करता करता समोरून एक माशावाला चालला होता. त्याच्या केजामध्ये एक मासा होता. केजीच ना, केजच म्हणतात ना इकडे पण. त्या केजामध्ये एक मासा तडफडत होता, जिवंत होता. त्याने विचार केला, ह्या 2 रुपयामध्ये तो मासा आपण विकत घेऊ शकतो. जेव्हा त्याने त्या माशावाल्याला विचारलं, दादा तो तडफडतो तो मासा, एकच मासा पाहिजे, काय किंमत आहे. म्हणजे 2 रुपये. तो मासा त्याने विकत घेतला आणि तो विकत घेतलेला मासा तडफडतोय, थोडा जीव आहे त्याच्यामध्ये. तेवढ्यात त्याला वाटलं की जाऊन आपण आता नदीमध्ये पाण्यामध्ये सोडावं. ज्या वेळेला तो पाण्यामध्ये सोडायला गेला त्यावेळेला सोडण्याच्या आधी त्या माशाच्या तोंडातून हिरा निघाला आणि हिरा निघाल्याबरोबर मासा सोडला, हिरा हातात घेतला आणि जोराने ओरडतोय, भेटला रे, भेटला, सापडला एकदा. हा आवाज त्या चोराने ऐकला आणि जी नाणी चोरून चालला होता तो चोर त्याच दिशेने निघाला होता. तो चोर पुन्हा फिरला, त्याच्या जवळ आला, दादा पाया पडतो पण कोणाला सांगू नको, ही नाणी तुझी, तुला घेऊन टाक, पण काही वाच्यता करू नको, गावभर आरडा भरू नको, कोणाला सांगू नको. आता सापडला ठीक आहे, बघितलं तू ठीक आहे. संबंध नव्हता पण नाणंही मिळालं, हिरही मिळालं आणि आता सुखाने राहायला लागला. तेव्हा जेव्हा दुसऱ्याचा विचार केला, तेव्हा सुरुवातीला नाणी मिळाली तेव्हा कोणाचा विचार केला त्याने. सोन्याची नाणी मिळाली तेव्हा स्वतःचा विचार केला, स्वार्थाचा विचार केला, फक्त मी, माझं आणि जे मिळेल ते माझं. नंतर त्याला हिरा मिळाल्यानंतर ही स्वतःचा विचार केला, स्वार्थाचा विचार केला, मी, माझं आणि जे मिळेल ते माझं. ज्या वेळेला त्याने दुसऱ्याचा विचार केला, दुसऱ्याचा जीवाचा विचार केला, त्या वेळेला गेलेलं सुद्धा परत आलं. माऊली तुम्हाला सुद्धा रडायची वेळ येणार नाही, दुःख करायची वेळ येणार नाही, शोक करायची वेळ येणार नाही. माऊली कोणाच्या नशिबातलं कोणी घेत नसते, हातातलं घेत असतात जर कोणी घेतलं असेल तर. पण ऐका दादा, तुमच्या नशिबात जर असेल, तुमच्या प्रारब्धात जर असेल, संचितामध्ये जर तुम्हाला मिळणारच असेल तर नक्की मिळेल. जेव्हा तुम्ही इतरांच्या जगण्याचा वागण्याचा विचार कराल, जेव्हा तुम्ही इतरांच्या सुखाचा समाधानाचा विचार कराल, तेव्हा इतरांना सुखी करता करता तुम्ही सुखी व्हाल. हे जीवनाचं आणि आयुष्याचं सूत्र आहे, हे सृष्टीचं सूत्र आहे. जरा इतरांचा विचार केला ना की ते समाधान आपल्यालाही प्राप्त होत असतं. जेव्हा दुसऱ्याच्या जगण्याचा विचार केला ना तेव्हा त्याचं गेलेलं सुद्धा त्याला सगळं मिळालं. आणि दुसरं ऐका, ह्याच गोष्टीतून आपण अजून एक बोध घेऊयात. आपण दिलेलं संपतंय, देवाने दिलेलं कधीच संपत नसतंय. आपण दिलेलं संपतंय. अर्जुन जोपर्यंत खिशात हात घालत होते तोपर्यंत ते जात होतं, ते पडत होतं, ते कुठेतरी नष्ट होत होतं. देवाने भले जे काही दिलं असेल ते किती, फक्त 2 रुपये, संपत नाही, संपत नाही. म्हणून जे देवाने दिलंय ना, पहिला विचार त्याचा करा. आम्हाला हे नरदेह जो मिळालेला आहे, जो शरीर मिळालेला आहे, कोणी दिलंय बरं? कोणाच्या कृपेने आम्हाला प्राप्त झालंय? देवाच्याच कृपेने प्राप्त झालंय ना माऊली. देवानेच दिलंय की नाही? देवाने दिलंय बरं का. आम्हाला डोळे दिले, कान, नाक, त्वचा, जीव, इंद्रिय दिली, कर्मेंद्रिय दिली, वाचा, पाणी, पाद, शिष्ण, बुध, बरं का. या ठिकाणी विषयी पंच कार्य करतात, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. या ठिकाणी अंतःकरण पंच कार्य करतंय, अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या ठिकाणी प्राण पंच कार्य करतंय, प्राण, अपान, व्यान, उदान, समान. ही सगळी तत्व, ही सगळी इंद्रिय, हे सगळं सामर्थ्य आम्हाला कोणाच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे? ज्या वेळेला आमच्या स्वतःची शक्ती कमी होते ना त्यावेळेला जगात ऑक्सिजन भरलेला असताना सुद्धा आम्ही घेऊ शकत नाही. मग त्याला काय बोलतात? बाटल्यावर ठेवलाय, बाटला लावलाय, त्याला आयसीयू मध्ये ठेवलेला आहे बरं का. अतिदक्षता विभागामध्ये त्याला ठेवलेला आहे आणि त्याला ऑक्सिजन जोडलेला आहे. स्वतःच शरीर काम करत नाही ना ऑक्सिजन घेण्यासाठी.
काय भगवंताने रचना केली असेल या देहाची. ज्याने दिलंय ना त्याचं स्मरण ठेवा. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. बरं का माऊली. संतांनी त्या देवाचं कार्य केलं ज्या देवाने ह्या नरदेह दिलेला, हा मनुष्य देह दिलेला आहे. संतांनी त्या देवाचं स्तवन केलं, स्मरण केलं, भजन केलं, त्याच्याच नावाने टाळी वाजवली. जो तुम्हा आम्हाला आजही सांभाळतोय. आधी, अंती आणि अवसान सर्वत्र सगळ्या वेळेला तोच आहे. बरं का. आज जे आम्हाला आमचे वाटतात ना माऊली, जोपर्यंत संचित आहे तोपर्यंतच ते आमचे आहेत. झाडाला फळं जोपर्यंत येतात तोपर्यंत त्याचं संगोपन केलं जातंय. फळं यायची बंद झाली की तोच माणूस विचार काय करतो, तोच मालक विचार काय करतो, आता याची फाट्या होतील. अरे कित्येक वर्षे ज्या झाडाला फळं दिली, ज्या झाडाच्या फळांवर उदरनिर्वाह केला, आज त्याच झाडाची लाकडं, फाट्या, सरपण करायला सुद्धा माणूस मागे येत नाही. माणसाचंही तसंच आहे माऊली, माणसाचंही तसंच आहे. जोपर्यंत तुमच्याकडून सगळ्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण होतात ना, मनासारखं होत आहे, तोपर्यंत सगळ्यांचं प्रेम असतंय माऊली. ते प्रेमही ओसंडून वाहत असतंय. बाजारातून येताना जर तुमच्या हातात पिशव्या असतील ना, तर त्या पिशव्यांकडे पाहून घरातली खुश होत असतात, आनंदी होत असतात. तुमच्याकडे पाहून कमी. आमचा भ्रम असतो, मी आलो म्हणून आनंद झाला, नाही पिशव्या आणल्या म्हणून आनंद झाला. माऊली, नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंतीच असेल एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या माई सवाजा. 2 दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार रे, वृद्ध पण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या माई सवाजार. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंतीच असेल एकला रे प्राण्या माझे माझे. माऊली, एखादं झाड जरी फळ देत नसेल ना, कदाचित ते वृद्ध झाल्यामुळे, अनेक वर्ष फळ दिल्यामुळे आता फळ द्यायचं बंद झालं असेल. पण प्रत्येक झाड शेवटपर्यंत सावली द्यायचं काम मात्र करत असते. त्या सावलीचा आनंद घ्या, सावलीचा आनंद घ्या. आज कित्येक माणसं आमच्या आजूबाजूला, आमच्या समाजामध्ये अशी पाहायला मिळतात, कमवायला बंद झाली म्हणून अडगळीत पडली. कमवायला बंद झाली म्हणून अडगळीत पडली. कदाचित ती माणसं आपल्या घरी येताना पिशवे आणत नसतील, सामान आणत नसतील, साहित्य आणत नसतील. तुम्हाला जे पाहिजे ते कदाचित त्यांच्याकडून तुम्हाला मिळत नसेल. बरं का माऊली. जरी पिशव्या आणत नसतील, तुम्हाला जे पाहिजे ते कदाचित त्यांच्याकडून तुम्हाला मिळत नसेल, तरी ऐका, आई वडील कितीही वृद्ध झाले, जसं ते झाड आम्हाला कितीही जरी वृद्ध झालं तरी सुद्धा सावली देत असतंय, तसं आमचे आई वडील कितीही जरी वृद्ध झाले तरी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मुलांना आशीर्वादच देत असतात. हे स्मरणात ठेवा, आशीर्वादच देत असतात. आणि त्या आशीर्वादासाठी त्यांना आम्हाला सांभाळायचं आहे. समजतंय. पिशव्या बंद झाल्या हरकत नाही. आज ते आम्हाला जे पाहिजे ते कदाचित त्यांच्याकडून आम्हाला मिळत नसेल, हरकत नाही. पण त्यांचा आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला शेवटपर्यंत हवं असतंय. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आमचं कर्तव्य आहे, ज्यांनी आम्हाला लहानाचे मोठे केले, ज्यांनी आम्हाला बोलायला चालायला शिकवलं, ज्यांनी आम्हाला पाहायला शिकवलं, ज्यांनी आम्हाला या जगामध्ये कसं चालायचं, आमच्या हाताला धरून ज्यांनी चालायला शिकवलं ना, आमच्या बोटाला धरून ज्यांनी चालायला शिकवलं ना, नक्की खऱ्या अर्थानं आम्हाला शेवटपर्यंत त्यांना सांभाळायचे, त्यांची सेवा करायची आहे, त्यांची सेवा करायची. आणि हीच देवपूजा आहे माऊली. हाच परमार्थ आहे आणि हीच भक्ती आहे, हीच भक्ती आहे. बरं का. देव कार्य करणं, देव पूजा करणं किती सोपं सांगितलंय बघा इथे या ठिकाणी. 12वा अध्याय श्लोक क्रमांक 8. बरं का.
मयेव मन अधत्स्व मय बुद्धी निवेशय हा निवेशिषि मयव अतरोध्वन